म्हणतात तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारा, अरे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, 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 या संसारा पायी. संत म्हणतात याच्यासाठी रडून काही फायदा नाही बेटा, कारण नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे, तोपर्यंत सगळे. एकदा वर गेल्याच्या नंतर काय नाही, मग काय राहणार आहे, फक्त आपली कीर्ती. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे, आपली कीर्ती जिवंत राहिली पाहिजे. यासाठी आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, आपल्या मुलाबाळांना चांगली शिकवण द्या, कारण फक्त पैसा कमावून मनुष्य जिवंत राहू शकत नाही. जिवंत राहायचं असेल तर एक सुसंस्कृत व्हा, समाजासाठी असं कार्य करा की समाजाने आपल्याला आठवण ठेवलं पाहिजे. नाहीतर आपल्या मुलाबाळांना असं शिकवण द्या की आपल्या मुलाबाळांच्या नुसार आपण जिवंत राहिलो पाहिजे. आणि एवढं सांगून जर एखादा व्यक्ती ऐकत नसेल, जाऊ दे बाबा मी माझं जीवन आहे तसं जगतो, तर संत म्हणतात यात नुकसान कुणाचं. हो हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकालं
तिकडं खपू दे त्याला. असं होता कामा नाही. सासरा म्हणजे कोण? महाराज म्हणतात हे भवानी, या माझी देवबुद्धी जागृत झाल्यामुळं या मनामध्ये जो अहंकार नावाचा सासरा राहत होता ना, तो थोड्या वेळासाठी बाहेर गेलेला आहे. त्याला परत येऊ देऊ नको. तो जर परत आला तर माझ जमून तुझ्यामध्ये लागणार नाही. माया नावाची जी माझी सासू आहे तिला काय कर, ती खूप त्रास देते. तिला सुद्धा तिकडंच खपू दे. तिला रिटर्न परत माझ्याकडे येऊ देऊ नको. अशा प्रकारे त्यांनी एक एक मागणी मागण्यापेक्षा प्रत्येक एका नात्याला एका मोहबंधनाचं नाव सांगून म्हणतात काय, एकाच जण